श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यरेखा विणवे सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परियेसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसी। उदरव्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी। पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोणी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण। गुरुचरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारोनी। ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी। तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर। पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा। तया सायंदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी। भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोणी श्री गुरुचे वचन सायंदेव नमन करुण। माथा चरणी ठेवून नमिता झाला पुनः पुनः। जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू। अविद्या माये दिवसी नरू वेदा गोचरू तुझा महिमा। विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू योमकेशी। धरले स्वरूप तू मानवासी भक्त जनतारावया। तव महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी। मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी। यह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सदगती। ऐसे विनंती करुणी पुनरपि विनवी करुणा वचनी। सेवा करतो द्वारे यवनी महाक्रूर असे तो। प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करिता तो बहुवंशी। याची कारणे आम्हासी बोलावी तसे परियेसा। जाता तया जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण। भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देत तया प्रती। विप्रमस्तकी हस्त ठेवती चिंता न करी मनोनिया। भय सांडूनी जात्वा जावे क्रूरयवना ते भेटावे। संतोषिणी प्रिय भावे पुनरपि पाठवील आम्हा प्रती। जोवरी परतोणी तू ऐसी असो आम्हा भरवंशी। तू आलिया संतोषी जाऊ मग येथोनिया। निज भक्ता मुचा तुझी होसी वंश परंपरी वंशोवंशी। अखिलाभिष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत। तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री। अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायु नांदाल। ऐसा वरला धोण निघे सायंदेव ब्राह्मण। जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी। कालांतके मदेखा यवन तुष्ट परियेसा। ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला। विनमुख होनी गृहात गेला यवन कोपत। विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्नीसी। श्री गुरुकृपा असे जयासी काय करील यवन दुष्ट। गरुडाचिया पिलियासी सर्प कैसा डंसी। तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एकदा सिंहासी ऐरावत की विग्रासी। श्री गुरुकृपा जासी कलिया काळाचे भय नाही। ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैचे तया दारुण। काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय। श्री गुरुकृपा जासी होय यमाचे भय नाही तया। ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण। दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी। हृदय ज्वाळा होवणी त्यासी जागृत होवणी परियेसी
प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही मने शस्त्र मारतो घाई छेदन करतो अवयव पाही विप्रे कापनासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणा जवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूच झा माझा तू ते पाचारिले येते कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देत ते वेळी संतोषणी द्विजवर आला ग्रामे सत्वर गंगा तीरी जायलवकर श्री गुरुचे दर्शनासी देखून या श्री गुरुसी नमन करे भावेसी स्तोत्र करे बहुसी सांगे वृत्तांतात्यंत संतोषण श्री गुरुमूर्ती त्वया द्विजाश्वासीती दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रेसी ऐकोणी श्री गुरुचे वचन विणवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येण समागमे तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका संसार सागरा तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धाराया सगरासी गंगाली भूमीसी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धारा पुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे कायणीती सवेंचे येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विणवी विप्रभावेसी संतोषीण विणवेसी श्री गुरु म्हणते ते वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शने देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात तुम्ही देखावे आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती ते वेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोडी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विणवे सिद्धासी कारण काय गुप्त भायवासी होते शिष्य बहुसी त्यांसी कोटे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारोण सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन करुणी एकग्र ऐका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायनदेव साचारी त्या गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली गुरुचरित्रामृत सायनदेव आख्यान येत यवन भय रक्षित थोर भाग्यतयाचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने दुष्टयवननाशनं नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।